हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागविणाऱ्या येलदरी प्रकल्पामध्ये 30% जिवंत पाणीसाठा जमा झाला आहे। त्यामुळे अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे। येलदरी हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे। या प्रकल्पावर हिंगोली शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांची तहान भागवली जाते। मागील वर्षाच्या उन्हाळ्यात प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणीसाठा राहिल्याने चिंता निर्माण झाली होती। दरम्यान यावर्षीच्या पावसाळ्यातही मुबलक पाऊस झाला नाही। परिणामी या प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नव्हता। 2 दिवसापूर्वी जिल्ह्यामध्ये सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। येलदरी प्रकल्पात मागील 24 तासामध्ये 2360 दशलक्ष घनमीटर पाण्याची आवक झाली आहे। प्रकल्पात सद्यस्थितीत 243.631 दशलक्ष घनमीटर जिवंत पाणीसाठा जमा झाला आहे। प्रकल्पाची जिवंत पाणीसाठ्याची क्षमता 809.770 दशलक्ष घनमीटर असून क्षमतेच्या तुलनेत हा पाणीसाठा 30% आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघाला आहे। हिंगोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.40 मिलीमीटर पाऊस झाला। कळमनुरी तालुक्यात 9.90 मिलीमीटर, वसमत 9.60 मिलीमीटर, हिंगोली 5.80, औंढा 4.80 आणि सेनगाव तालुक्यात 0.80 मिलीमीटर पाऊस झाला आहे। पावसाचे आणखी 2 महिने शिल्लक असून या काळात जिल्ह्याची वार्षिक सरासरी पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। सद्यस्थितीला प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे। यापुढे होणाऱ्या पावसावर प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्यास पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे। यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 39.22% पाऊस झाला आहे। पावसाळ्याचे आणखी 2 महिने शिल्लक असून या काळात वार्षिक सरासरी एवढा पाऊस होईल अशी आशा निर्माण झाली आहे। जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगामात दरवर्षी 795.30 मिलीमीटर पाऊस होतो। त्या तुलनेत यावर्षी 311 मिलीमीटर पाऊस झाला आहे। सरासरीशी तुलना केली तर 39.22% पाऊस आतापर्यंत झाला आहे। जिल्ह्यात सेनगाव तालुक्यात सर्वाधिक 43.40% तर हिंगोली तालुक्यात 42.75% पाऊस झाला। 2 दिवसापासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस होत असून खरीप पिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे। एकंदरीत आतापर्यंत झालेला पाऊस शेतीसाठी दिलासादायक आहे। परंतु यानंतरही मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून पाऊस वाढल्यास धरणामध्ये पाणीसाठ्याची वाढ होऊन सिंचनाचा प्रश्न मार्गी लागू शकेल।